सकाळी 10 वाजले की रस्त्याच्या कोपऱ्यावर एक छोटासा क्षण निर्माण व्हायचा. मधून राघवच्या ऑटोचा इंजिनचा हलका आवाज दोन्ही एकाच वेळी थांबायचे. रोजचा प्रवास आता इतका घट्ट झाला होता की शब्दांची गरज कधी-कधी उरायचीच नाही. त्या दिवशी मधुरा ऑटोमध्ये बसली तेव्हा राघवने हलकेच एका छोटासा पॅकेट तिच्या मांडीवर ठेवलं. "हे काय घेतलं?" तो सहज म्हणाला. मधुराने पॅकेट उघडलं तर आत एक लहानसा पिवळी की-चेन होती. त्याच्यावर छोटंसं कोरीव काम फुलपाखराचं होतं. "तुम्हाला फुलपाखरं आवडतात?" तो क्षणभर काही बोलले नाही. मग जाणवलं की हा फक्त गिफ्ट नव्हता. हे तिच्या अस्तित्वाकडे लक्ष देण्याचं चिन्ह होतं. "धन्यवाद राघव." ती हळूच असं म्हणू लागली होती. "धन्यवाद कशाला? धन्यवाद कशाला?" तो असं म्हणू लागला. "तुमच्यासाठीच आहे." तो हसत म्हणाला. पण त्यांच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक होती. आता त्याच्या गप्पा फक्त बाजाराच्या किंवा हवामानाच्या मर्यादित राहिल्या नव्हत्या. "मधुराला थकवा येत नाही का?" असं विचारल्यावर राघव हसत, "पण काही लोकांना भेटल्यानंतर तो सगळा निघून जातो." मधुरा कळून चुकलं होतं की कोणाबद्दल काय बोलायचं आहे. एके दिवशी बाजारातून परतताना राघवने वेगळा रस्ता घेतला. "आज दाखवतो." तो म्हणाला. ऑटो जुन्या पुलावर थांबवला. खाली नदी शांतपणे वाहत होती. "इथे मी कधी सगळं विसरायला," तो म्हणाला. पाण्याकडे पाहत राहिली. वाऱ्याने आणि राघवच्या नजरेत एक शांत पण खोल भावना दिसत होती. त्या क्षणी काहीच बोलणं झालं नाही, पण ती शांतता खूप काही सांगून गेलेली होती. काळ सहजासहजी जात होता, तसा एकमेकांबद्दल आकर्षण जास्त स्पष्ट होत होतं. राघव आता मधुराचा मूड ओळखायला लागला होता. जर ती शांत असेल तो त्या हलक्या जोक्सनं तिला हसवायचा, तर ती खुश असेल तर तासनतास त्यांचं बोलणं ऐकायचा. मधुरालाही त्यांच्यातले खरे छोटेसे गुण आवडू लागले होते. प्रवाशांशी नम्रपणे बोलणं, एखाद्या वृद्ध माणसाला रस्ता ओलांडायला मदत करणं आणि ऑटो चालवताना लक्ष तिच्याकडे असणं. एकदा असं झालं की पाऊस कोसळत होता आणि रस्ता पाण्याने भरून गेला होता. ऑटो बाजूला थांबवून राघवने म्हणाला, "मॅडम, जरा थांबू, नाहीतर पाय भिजतील." दोघांचे ऑटोमधून पावसाचं दृश्य पाहत होते. मधूनच राघवचा हात त्यांच्या हाताला लागला. क्षणभर पण स्पर्श एक उष्णता होती, जी बाहेरच्या थंड पावसाच्या थेंबापेक्षा वेगळी होती. रात्र झाली तरी त्या दिवसाची आठवण मधुराच्या मनात रेंगाळत होती. तिला जाणवलं ती आता फक्त प्रवासी राहिली नाही आणि राघव फक्त चालक राहिला नाही. त्यांच्यामध्ये एक वेगळंच नातं तयार होत होतं. त्यांचं नाव अजूनही दोघांना घेतलं नव्हतं. त्या दिवशी सकाळपासून आकाश भरून आलेलं होतं. ढगांचा रंग गडद होऊ लागला होता आणि वाऱ्याच्या झोतांनी रस्त्याने धूळ उडत होती. मधुरा दरवाजाजवळ उभी राहून राघवच्या ऑटोची वाट पाहत होती. 10 वाजून गेले तरी तो दिसत नव्हता. अचानक रस्त्याच्या वळणावरून त्याचा ऑटो हळूच आला. अशी सुरुवात झाली होती. तो हसत म्हणाला. पहिल्या थेंबाने जमिनीवर मातीचा सुगंध दरवळला. बाजारात पोहोचायच्या आधीच पावसाने जोर पकडला. रस्त्यावर पाणी वाहू लागलं. राघवने ऑटो बाजूला लावला. "मॅडम, असं ओलसर भिजून चालणार नाही, थांबूया थोडं," तो म्हणाला. ते दोघं एका जुन्या रिकाम्या शेडखाली उभे राहिले. पावसाचा आवाज इतका होता की बोलण्यासाठी थोडा जोरात बोलावं लागलं होतं. मधुरा आणि राघवने आपल्या ऑटोमध्ये एक पातळ चादर काढून तिच्याकडे धरली. "हे घ्या, जरा ओला पण कमी होईल," असं तो म्हणू लागला. तिने हसून घेतला, पण मनात कुठेतरी एक उबदार भावना आली. इतकं लक्षपूर्वक वागणं बऱ्याच दिवसांनी कोणाकडून मिळालं होतं. पावसाचा जोर कमी झाला आणि ते ऑटोमध्ये बसले. रस्ता होता फक्त पाण्याने चमकणारे दिवे आणि वाऱ्याने हलणारी झाडं. "या बाजारात जाता कधी कंटाळा येत नाही का?" मधुराने क्षणभर विचार केला. "आणि कंटाळा? पण घरी बसून राहिलं तर अजून जास्त वाटतं. आणि खरं सांगू का, बाजारात जाताना तुमच्याशी बोलायला मिळतं ना, म्हणून दिवस हलका वाटतो." राघव काही बोललाच नाही, फक्त चेहऱ्यावर आलं. थोडा वेळ गेला. मग राघवने स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली. "मी गावावरून आलो तेव्हा स्वप्न होती मॅडम, एक टॅक्सी घ्यायची, छोटं घर बांधायचं, पण आयुष्य सगळं जुळवून देत नाही ना. एकदा लग्न ठरलं होतं, पण मुलीच्या घरच्यांनी शेवटी नकार दिला. म्हणाले ऑटो ड्रायव्हरला मुलगी देणार नाही." तो बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्यामध्ये एक वेगळीच हलकी वेदना होती. मधुराला त्याच्या डोळ्यातलं रिकामंपण दिसत होतं.
त्यानेही आपलं असं सगळ्यांना वाटतं. असंच वाटतं. सतत बिझी असतो. त्याच्या बोलायला वेळच नसतो आणि कधी वाटतं की घरात एक व्यक्ती नाही, फक्त घर सांभाळण्यासाठी कोणीतरी. त्या क्षणी पावसात पावसाच्या गारठ्यात बसून दोघं एकमेकांच्या मनातल्या खोल भागात पोहोचले होते. ती सांगितली नव्हती, पण इथे या छोट्या ऑटोमध्ये शब्द सहज बाहेर येत होते. थोड्याच वेळात पाऊस थांबला. ऑटो पुन्हा सुरू झाला, पण दोघेही शांत होते. ही शांतता अशी नव्हती, उलट जणू काही शब्दांच्या पलीकडचा संवाद होता. बाजारात पोहोचल्यावर मधुराने भाडं देताना त्याच्या हाताला हलकी स्पर्श केला. "राघव, कधी तुम्ही मला मला माझ्यापेक्षा जास्त ओळखता," ती म्हणाली. तो हसला. "आणि ते आयुष्यभर लक्षात राहतात. तुम्ही त्याच्यातली एक." मधुराच्या मनात एक वेगळीच धडधड उडाली. आता फक्त सवय राहिली नव्हती, हे काही आणि धोकादायकच होतं.